मंगेरी किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आता मी तुम्हाला मस्त असा म्हशीच्या दुधाचा खरवस बनवून दाखवते। म्हशीच्या कच्च्या दुधाचा खरवस। तर आता इथं मी हे साहित्य घेतलंय बघा। ही 2 दिवसापूर्वी म्हैस जी वेली तर तिचं हे दूध आहे, ह्याला चीक म्हणतात। ह्याचा आपण मस्त खरवस करून दाखवणार आहे। आणि इथं जे आहे हे साधं दूध आहे आपलं। त्यासाठी आपल्याला इथं गूळ लागणार आहे। ओलं खोबरं मी हे खिसून घेतलंय बारीक, वेलदोडे आणि सुंठ। त्याने हा म्हशीचा चीक आहे, हा मस्त। हा एक पातेलं भरून मी घेतलाय बघा इथं। हा 1 लिटर चीक आहे। हा पूर्ण 1 लिटर चीक आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण हे साधं दूध टाकतो। एक अर्धा लिटर दूध आपण ह्याच्यात टाकतोय। असं हे दोन्ही आता मिक्स करतोय आपण। आता ह्यामध्ये हा किसून घेतलेला गूळ आहे, हा टाकून देऊया आपण। जवळजवळ हे 1.5 लिटरचं दूध झालं आहे। आपला म्हशीचा चीक आहे तो 1 लिटर आहे आणि अर्धा लिटर आपण यात साधं दूध टाकलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ ह्याला अर्धा किलो तरी गूळ लागणार आहे आपल्याला, कारण की खरवस हा गोड असलेला छान लागतो। आता ह्याला मस्त हे गूळ आता मिक्स करून घेऊया। अगदी हाताने मिक्स केला तरी चालेल तो गूळ ह्याच्यात। असं हात स्वच्छ धुवून आपण हे मस्त बारीक करून घेऊया। व्यवस्थित दुधामध्ये म्हणजे मिक्स होतं हे। अशा पद्धतीने आता हे मी गूळ ह्याच्यात दुधामध्ये छान असा हाताने मिक्स करून घेते। आता आपला मस्त गूळ आता एकदम मिक्स झालेला आहे। आता ह्यात टाकूया आपण वेलदोडे असे बारीक करून टाकते मी। खरवस मस्त टेस्टेड पाहिजे असेल तर हा सुंठ, मेन म्हणजे सुंठ जास्त लागते खरवस करण्यासाठी। सुंठीशिवाय खरवस चांगला लागत नाही, त्यासाठी सुंठ ही जास्त प्रमाणातच मला आवडते। वेलदोडे एक वेळेस नसले तरी चालतील, पण सुंठचा फ्लेवर हा आपल्याला ह्याच्यात जास्त प्रमाणातच पाहिजे। खरवस हा खूप औषधी असतो। जर आपले पेशी कमी झाल्या तर आपण हे खरवसाने वाढवू शकतो। त्यात खूप ताकद आहे। काही लोकांना आवडत नाही हे, कारण ही गोष्ट अशी आहे की ही आपल्याला रोज खायला मिळत नाही, ही कधीतरीच मिळते आवर्जून। आपण जर कोणाकडे जर आपल्याला हा चीक मिळाला तरच आपण हे करू शकतो। मस्त यात आता वेलदोडे आणि सुंठ जास्त प्रमाणात टाकली आणि हा ओला नारळ खिसून टाकला ह्याच्यामध्ये। आणि वरतून हे खोबरं, ह्या 2 गोष्टी खोबरं आणि सुंठ हे जास्त प्रमाणात टाकायचं, म्हणजे खरवस खाण्याची जी मज्जा आहे ते कुठंच नाही आहे। मस्त आता हे मिक्स झालेलं आहे आपलं। मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जाळी ठेवली आहे। आणि आता हे मस्त आपण एकदा हलवून छान असं घेणार आहे। त्यातला चमचा काढून घ्यायचा आहे आपल्याला। मस्त हे पातेलं छान असं पुसते आता मी, आणि ह्याच्यात आपण हे असं ठेवू देणार आहे। गॅस चालू करते आता इकडे मी। खरवस शिजायला खूप वेळ लागतो। आणि आता ह्याच्यावर आपण ही परत टाकून देऊया। आता हे वाफेने आपली परत इकडं तिकडं जाऊ नये म्हणून हे जळ जरा खलबत्ता ठेवते आणि मस्त ह्याला 1.5-2 तास 1-1.5 तास तरी ह्याला छान शिजवून द्यायचा, कारण आपला खरवस कच्चा राहिला नाही पाहिजे। हे दूध आहे, कारण ह्यानी पोटाला त्रास होतो लगेचच, त्यामुळे व्यवस्थितच शिजला गेला पाहिजे। आता ह्याला मस्त आपण शिजून देऊया। गॅस मी मोठाच ठेवलेला आहे। आपला 1 तास होत आलेला आहे आता। मस्त आता आपला खरवस बघा तयार झालेला आहे, खूप छान असा। आता ह्याला पण मी काढून घेते। गॅस बंद करूया आपण। बघू शकता तुम्ही, मस्त मस्त असा आपला खरवस आता तयार झालेला आहे। आता ह्याला आपण पूर्ण गार होऊन देणार आहे आणि नंतर त्याच्यानंतर ह्याच्या वड्या व्यवस्थित पडल्या जातील।
पद्धतीने आपला हा खरवस मस्त फ्रीजमध्ये ठेवून मी मस्त थंड केलेला आहे. एकदम गार झाला आहे. गार झाल्याने ह्याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित पडतील. मस्त खरवस आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस जर खरवस आपण लगेच फोडला तर त्याच्यातनं पाणी सुटतं लगेचच. त्यामुळे खरवस व्यवस्थितच फोडावा लागतो. अशा पद्धतीने हा मस्त मी खरवस तयार केलेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की घरी करून बघा. छान आपले ह्याचे मस्त पीस पण पडलेत बघा. खूप छान मस्त खूप चविष्ट गुळामध्ये केलेला खरवस खूप छान लागतो. अशा पद्धतीने हा खरवस आता तयार झालेला आहे आपला. तर आता अशा पद्धतीने हा आपला खरवस तयार झालेला आहे. मस्त असा बघा छान झाला आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही करून बघा घरी. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.